नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका सिद्ध्या गायकवाड. आजच्या आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज तुम्हाला मी भावी नगरसेवकाला भेटू घालणार आहे. हे म्हणजे आमच्या गल्लीतले भावी नगरसेवक. सर्वांच्या पाया पडतो, पण निवडूनच राहिलेले 4 प्लॉट इकू, पण एकदा नगरसेवक बनवू अशी इच्छा उराशी बाळगून निघली. होऊ दे खर्च, बरं आहे आपल्या घरचं, असं म्हणत नगरसेवक पुढे निघाले. लगेचच बिझनेसमॅन बंटीभाईला म्हणलं, चहा होऊ द्या. बंटीभाईनं चहाऐवजी खंब्याचा इशारा दिला. तेवढ्यातच सेटलमेंट बादशाह म्हणजे काळू मामा आले होते. चहाच्या वादामध्ये काळू मामाची मध्यस्थी घेत मग बंटीभाई चहा पाजण्यास तयार झाले. चलो. तोंडावरचं हास्य पाहून वाटत नव्हतं बंटीभाई चहाचे पैसे देतील म्हणून. चहाच्या हॉटेलवर पाहिलं तर मालक आणि नोकर दोन्ही गायब होते. आतमध्ये गेल्यावर मालक आणि नोकर दोघंही लपून बसले होते. बंटीभाईच्या एका इशाऱ्यावर चहा कसा आला बघा. सर्वांनी चहा घेतल्याच्या नंतर हॉटेल मालकाला कळालं की बंटीभाईकडून चहा आहे. त्यामुळे हॉटेल मालक बंटीभाईच्या बाजूलाच कसा उभा राहिलाय बघा. हॉटेल मालकाच्या आणि माझ्या दोघांच्याही मनामध्ये एकच गोष्ट चालू होती. ती गोष्ट म्हणजे चहाचे पैसे देते का नाही बंटी. चहा पिऊन झाल्यावर बंटीभाईला सोडून दिले. मी आणि काळू मामा पुढील कामासाठी निघालो. काळू मामाला म्हणलं, तुझा एवढा फास्ट दिमाग कस काय चालू शकतो. त्यावर लगेच वाऱ्यानं उडताना शेंडी दिसली. आता कळालं या शेंडीमुळे दिमाग फास्ट चालतो. काळू मामाचं काम ज्या ठिकाणी होतं ते ठिकाण आलेलं आहे. कामाला फार विलंब लागला, पण हे ठिकाण कुठले आहे नक्की सांगा हिंगोलीकरांनो. काम झाल्याच्या नंतर आम्ही परत भूक लागल्यामुळे आम्ही पाणीपुरी खायला गेलो. हे गपागप पाणीपुरी खाल्ल्याच्या नंतर पोट काय भरले नव्हते, त्यामुळे आम्ही पाणीपुरी झाल्याच्या नंतर लगेचच वडापावकडे वळालो. ज्ञानूचा वडापाव आणि ज्ञानूची पाणीपुरी नांदेड बायपासवर खूप फेमस आहे, पण ज्ञानू स्वतः गायब आहे. एका वडापाव मध्ये मामाचं मन भरलं नाही, त्यामुळे मामाला म्हणलं वडापाव घ्या अजून. आणि असंही काळू मामाची सवय आहे, 2 वडापाव खाऊन एकच वडापाव चारला असं म्हणतो. अशा पद्धतीने आजचा ब्लॉग येथेच संपतो. आवडल्यास फॉलो करायला विसरू नका.